आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यात विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. गोगलगाव इथं लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने कार्यान्वित केलेल्या घनकचरा प्रकल्पाचं उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील, डॉक्टर विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, चेअरमन नंदुशेठ राठी, व्हाईस चेअरमन सोपान शिरसाट, प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सरपंच कल्पना मैड, दत्तात्रय राजभोज, भाऊसाहेब खाडे, अनिल विखे, इंजिनियर प्रशांत कोठोळे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे 4 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेला अत्याधुनिक स्वरूपात निर्माण झालेला घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर उभारलेला पहिला प्रकल्प आहे. ग्रामीण भागात केलेला पहिला यशस्वी प्रकल्प असून विकसित होत असलेल्या गावांसाठी एक आदर्श मॉडेल असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रकल्प पूर्ण होत असल्याचं समाधान व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की शहर आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या जशी वाढते तशी कचऱ्याची समस्या आव्हान म्हणून उभी राहणार आहे. परंतु अशा नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रकल्प साकार झाला असला तरी त्याला अधिक सक्षम बनवण्याचे प्रयत्न होते. लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीनं नेहमीच शासनाच्या सर्व धोरणांची, योजनांची यशस्वी अंमलबजावणी माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारानं केल्यामुळेच राज्य देश पातळीवरच्या पुरस्कारानं या ग्रामपंचायतीचा सन्मान झाल्याची सर्वांसाठी अभिमानाची असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले. चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेऊन या प्रकल्पाचा कोणत्याही गावाला त्रास होणार नाही, नागरिकांकडे साठणारा कचरा उचलून प्रक्रिया केंद्रावर आणण्यापर्यंत सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी भावाने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.